आज ना सासूबाईंनी रव्याचे लाडू बनवाय घेतले होते, कारण तुम्हाला म्हटलं होतं आमची आषाढी वारी जाताना पंगत असते आणि ती पंगत कॅन्सल झाली पुरामुळं आळंदीतल्या. तर ती जो आणलेला रवा होता तो घरी वापरायचा होता, म्हणूनच मग आम्ही रव्याचे लाडू करायला घेतले होते. इथं शिवांशचा दंगा चालू होता की मलाच हलवायचं आहे, मला टाकायचं आहे त्यात रवा भाजलेला. म्हणून मग त्याला मी म्हणत होती कढई गरम आहे, बघ तुला टाकायचं असला तर टाक. तर तो असा काही हात लावून चेक करत होता खरंच गरम आहे का. तर त्यानंतर त्याला थोडासा रवा टाकायला दिला होता. लहान मुलांना मध्ये मध्ये करायचं असतं, त्यांना आवडतं आणि यातूनच त्यांची प्रगती होत जाते, यातूनच ते गोष्टी शिकतात. म्हणून त्याला मग थोडासा रवा दिला होता टाकण्यासाठी. आणि त्यानंतर बघा रव्याचे लाडवाचं मिश्रण आमच्या जाऊबाई हलवत होत्या आणि मला खरंच आश्चर्य वाटत होतं की ह्याचे लाडू येतील का. आणि माझ्या सासूबाईनं खूप वेगळ्या पद्धतीने लाडू बनवतात. म्हणजे ते रवा तुपात वगैरे भाजतात किंवा काही असं नाही, पूर्ण शुद्ध तुपातलेच लाडू असतात. पण त्या काय करतात, रवा भाजून घेतात एकदम कमी तूप टाकून किंवा तेल टाकून, आणि त्यानंतर पाक करतात आणि त्यात बाकीचं जेवढं काय अर्धी भरणी वगैरे तूप टाकतात ते पाकात टाकतात आणि त्यानंतर मग लाडू करतात. ही बघा कन्सिस्टन्सी रव्याच्या लाडवाच्या मिश्रणाची, अगदी खीर केली की काय असंच वाटत होतं. आणि म्हटलं ह्याचे लाडू कसे काय येणार आहेत काय माहीत. आणि इकडं बघा मी काल धिरडे बनवले होते, त्याचा व्हिडिओ तुम्ही बघितला असालच. तर तो व्हिडिओ मी आईंना टी व्हीवरती लावून दिलेला आणि आईंना म्हटलं तुम्ही दररोज याच टायमिंगला ह्याची रेसिपी बघता ना, एक शो लागतो रेसिपीचा, आणि तो बघत असतात ते तुम्हाला टी व्हीला बघून. तर त्यांना खूप भारी वाटत होतं. मग त्या तेच बघत होत्या बरं का. आणि इकडं शिवांशचं चाललं होतं बघा. त्याला आम्ही सांगत होतो आचारी कसा हलवतो ना तसं तू झारा हलव, तर त्याला ते जमत नव्हतं कारण मिश्रण घट्ट घट्ट यायला लागलं होतं. पण बऱ्यापैकी तो प्रयत्न करत होता आणि छान करत होता. तर हे बघा तुम्हाला कन्सिस्टन्सी जाणवत असेल मगाची आणि आत्ताची. तर बऱ्यापैकी झाले हे. पण ही मग आता खीर नाही तर जराशी थोडंसं लापशी टाईप झालं. पण ह्याचे लाडू वळणं किती अवघड असू शकतं असं तुम्हाला वाटत असेल. पण त्यानंतर बघा इथं आईंनी आम्ही सगळ्यांनी लाडू वळाय घेतले. तर असं काही रव्याचं ते मिश्रण झालं होतं आणि पटकन लाडू वळले जात होते. म्हणजे मलाच शंका वाटत होती की लाडू येत आहेत का नाही, पण एवढे छान की असं आई दाखवत होते, असं हलवलं तरी लाडू वळला जातोय. आणि एवढे छान लाडू झालेत, खूप छान लाडू झालेत, गोड आणि एकदम तुपातले. तुम्हाला हाताला जाणवतच असेल तूप. तर तूप ना वरून टाकण्याची पद्धत ही मी आईंची पहिल्यांदाच बघितली. कारण आम्ही तिकडं लाडू करतो ना तर रवा तुपात भाजला जातो. इथं आई एकदम नावापुरतंच तूप टाकून रवा भाजतात आणि बाकी सगळं तूप पाकात टाकतात. खूप छान आणि खुसखुशीत असं, म्हणजे एकदम मऊवाले लाडू होतात, छानवाले. तर इथं बघा लाडू असे करायला घेतले होते, एकदम पेड्यासारखे लाडू होत होते. आई आणि आमच्या जाऊबाई लाडू खात होत्या आणि मला चिडवत होत्या खा खा. आणि अचानकच त्यांच्या म्हणजे मी गोड खात नाही म्हणून चिडवत होत्या. आणि नंतर त्यांना मी म्हटलं माझा आज उपवास आहे. तर त्यांना ना खूप हसायला आलं होतं की म्हणजे उपवास आहे तिला आपण असं हे करतोय लाडू खा खा म्हणून. इकडं शिवांशचं बघा खेळणं चालू झालंय, कारण आचारी फक्त मिश्रणच बनवून देतात, बाकीचं सगळं आपणच करायचं असतं. त्यानंतर माझं पार्सल द्यायचं होतं लोणच्याचं 2 किलोचं, तर तेच द्यायला मी इकडं आले होते बघा. आणि इथं मग काय प्रोसेस असते ती केली, ॲड्रेस वगैरे सगळा व्यवस्थित चेक करून त्याला चिकटवायचा असतो आणि त्यानंतर वजन वगैरे करून त्यांचं पेमेंट करायचं. अशा काही गोष्टी असतात त्या सगळ्या मी केल्या. आणि त्यानंतर बघा इथं पार्सल मी त्यांच्याकडं सोपवलं आणि मग मी त्या निघाले. तर हे तिरुपती कुरिअर म्हणून आहे, त्यातूनच मी पार्सल देत असते लोणच्याचं वगैरे. तर इथं वजन वगैरे करून प्रॉपर सगळं करावं लागतं. नाही घेत का पैसे. आणि त्यानंतर आपल्याकडे एक फोटो घ्यायचा, म्हणजे जर तुमचं पार्सल घाळ वगैरे झालं तर ते ट्रेक करू शकतात अशासाठी. आणि मग ते करून आमचं एक काम होतं म्हणून तिकडं चाललं होतं बघा. आणि इथून ना असं आळंदीतूनच बाहेर पडायचं होतं. तर चाललं होतं, ही शिवांश दादाची शाळा असं चिवलं दाखवत होतं. स्वामी समर्थांचं मंदिर दिसलं आणि मग आमचा विषय चालला होता. सर्वस्वी म्हणत होती स्वामी समर्थांचं मंदिर आहे श्री स्वामी समर्थ श्री. इथं अशी काही आरती चालू होती आणि इथं ना बघा लाईन असते, म्हणजे आरती जेव्हा चालू होती तेव्हा एक लाईन असते. आरती प्रत्येकाने 1-1 सेकंद अशी आरती स्वामींना ओवाळायचं असतं त्यासाठी. आणि त्यानंतर तिथं मी सगळं ओवाळलं वगैरे, कारण मी आली तेव्हा ते नुसतंच चालू झालं होतं.
तर मी आणि सर्वस्वीनं ओवाळून घेतलं. आणि त्यानंतर बघा आरती संपल्यानंतर लोक दर्शनासाठी चालले होते, म्हणून मी, माझे मिस्टर आणि सर्वस्वी आम्ही बसलो होतो. म्हटलं सगळ्यांची गर्दी झाल्यानंतर निवांत दर्शन घेऊया. आणि जरा थोडा वेळ तेवढंच बसणं होतं स्वामींच्या मंदिरात, म्हणून मग आम्ही बसलो होतो. तर सर्वस्वी चालली होती बघा इकडं, तिचं खेळण्याकडेच लक्ष होतं. आणि तिला खडी साखर आवडते, तीच घ्यायला चालली होती ती. तर तिथं जाऊन दिदीजवळ उभी राहिली होती, पण मागत नव्हती. आणि थोड्या वेळानं तिनं दिली मग तिला साखर, तिचं लक्ष गेल्यानंतर. तर आम्ही इथं दर्शन घ्यायसाठी थांबलो होतो. म्हटलं गर्दी जरा कमी झाली की पटकन दर्शन घ्यायचं, आणि छान दर्शन घेता येतं, गडबडीत घ्यायला लागत नाही, म्हणून थोडा वेळ थांबलो होतो. थोडासा वेळ जाऊ दिला, म्हटलं थोडंसं जराशी गर्दी कमी आली तर आपण येऊया दर्शन घेऊन, म्हणून आम्ही चाललो होतो. दर्शन वगैरे घेतलं स्वामींना, छान नमस्कार वगैरे करून झाला तर पाऊस यायला लागला बघा, बाहेर पडायचंच. तर असा काही अंधार पडायच्या दिशेनेच वातावरण चालू होतं. आणि जो पाऊस पडायला लागला तो काही थांबेनाच झालाय. एवढा वेळ आम्ही थांबवून राहिलो होतो, बसून राहिलो होतो. बरेच लोक बसलेत, कारण पावसाचं वातावरण नव्हतं, त्यामुळे कुणी छत्री आणली नव्हती. ज्यांचं लय शक्य होतं आणि गडबडीचं काम होतं ती लोक गेली. पण सर्वस्वीला पावसात नको म्हणून आम्ही थांबलो. तर असा काही अंधार पडून गेला. घरी फोन करून वगैरे सांगितलं जवळच आहे, मंदिरात थांबलोय आणि पाऊस येतोय म्हणून थांबलेलो होतो. तर सगळेच बोलले की सर्वस्वी आहे, नको पावसात वगैरे यायला, म्हणून आम्ही थांबलो होतो. बराच वेळ इथं गेला, पण खूप छान वाटलं स्वामींच्या मंदिरात. असं बसणं होत नाही एवढा वेळ, तर खूप भारी वाटलं. सर्वस्वी पण शांत राहिली होती. आणि सकाळी बघा सर्वस्वी अशी काय आजारी पडली होती, म्हणून तिला असं गुंडाळून ठेवलं. तिला खूप आवडतं बरं काय असं. आणि स्वामींचे सगळे देवांची पूजा वगैरे करून घेतली, छान रांगोळी वगैरे काढली. आणि त्यानंतर स्वयंपाक बनवला, चपाती वगैरे बनवून घेतली मी आणि आमच्या जाऊबाईंनी. शिळा राहिलेला भात होता, त्या भाताचं ना असं जिरं हळद मोहरी टाकून परतला. कुकरचा लावलेला भात किती पण काही करा सुट्टा होत नाही, आणि गिजगाज झाला होता थोडासा, तर तो काही मला आवडत नाही म्हणून असा परतवला होता, आमटी घालून छान लागेल म्हणून. तर त्यानंतर बघा इथं ही छोटी भांड्याची पाटी जी आम्ही केसावरती घेतली होती, दारावरती आलेली. तर छोटंसं साहित्य ठेवायला म्हणून घेतलं होतं, एवढं मोठं त्याचं हे झालं होतं. म्हणजे साहित्य ठेवतो आम्ही आता. सर्वस्वीची गाडी, सॉरी शिवांशची गाडी ना सर्वस्वीच्या पप्पांनी ठेवली होती, कारण तो खूप वाजवत होता म्हणून. तर सर्वस्वीनं हळूच आणून दिली, तर शिवांश किती खुश होता. आता हळूहळू वाजवत खेळत होता. सगळे झोपले होते, बाबा आजी, बाबा झोपले होते. आणि त्रास नको म्हणून मग ते शिवांशला वाजवू नको म्हणत होते, तर तो ऐकत नव्हता म्हणून हे केलेलं, काढून घेतलेली त्याची गाडी. तर आता बघा पुण्यात पावसाची परत सुरुवात झाली आहे. आणि नदीचं पाणी बघा तुम्हाला जाणवत असेल थोडंफार वाढलेलं आहे. भीती वाटते की वरून पाणी जास्त सोडू नये आणि परत पूर येऊ नये आळंदीला, म्हणजे झालं. आणि इकडं बघा पावसाचं वातावरण झालंय सगळीकडं, त्यामुळं सगळीकडेच असं चिखल चिखल व्हायला लागलाय, ओलं ओलं वाटायला लागलंय. आणि आमच्या मिस्टरांचा रेनकोट काल खराब झाला होता, म्हणून आज घ्यायचा विचार चालला होता. म्हणूनच माऊलींच्या मंदिराकडे गेलो, तिथं छान भेटतात एका दुकानात, तर तिकडंच चाललं होतं. खूप जुनं दुकान आहे बरं काही. इथं आलो, रेनकोट बघितले, कोणता घेऊ कोणता घेऊ असं चाललं होतं. पण चांगलावालाच घ्यायचा होता, आणि जास्त असं हार्ड नको होतं की घडी पटकन होत नाही किंवा काय असं, म्हणून आम्ही चाललो होतं चेकअप. तर असा काही रेनकोट बघा आवडला होता त्यांना, तोच रेनकोट मग आम्ही परत फिक्स केला आणि मग घेतला आणि आलो. तर इथं मेडिकलमध्ये काम होतं म्हणून थांबलो. तर ह्या ना टपरीवर